जीवनात कितीही संकट आली तरी आपली हिंमत जिवंत ठेवायला हवी, कारण अंधारानंतरच सूर्योदय होतो आणि तो प्रकाश आपल्याला पुन्हा जगण्याची कारण देतो। कधी कधी आपण हरण्यासाठी नव्हे तर शिकण्यासाठी पडतो, कारण पडल्याशिवाय उठण्याची ताकद आणि धैर्य कळत नाही। जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःच्या मनावर विजय मिळवावा लागतो, कारण मन शांत असेल तर बाहेरचं जग सुंदर वाटतं। आपले अश्रू लपवू नका, कारण ते कमजोरी नसतात, ते आपलं प्रेम, आपली वेदना आणि आपल्या हृदयाची खरी ताकद दाखवतात। आयुष्य खूप लहान आहे, म्हणून राग धरण्यात वेळ वाया घालवू नका। प्रेम, माफी आणि आनंद देण्यातच खरी जिंक असते। एखाद्याला सोडून जाणं सोपं असतं, पण त्याला मनापासून आठवणं आणि त्याचं सुख मनापासून प्रार्थनांमध्ये मागणं हाच खरी नाती टिकवण्याचा मार्ग आहे। दुःख ही देवाची परीक्षा असते, कारण फक्त दुःखातूनच आपण खऱ्या आनंदाची किंमत ओळखतो। कधी कधी आपलं मौन हजारो शब्दांपेक्षा मोठं उत्तर देतं, कारण हृदयातून निघालेली शांतता हीच खरी ताकद असते। नातं किती वर्षाचं आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्या नात्यात किती प्रेम, विश्वास आणि समजूत आहे हे महत्त्वाचं आहे। जे लोक आपल्याला दुःख देतात त्यांनाही आशीर्वाद द्या, कारण त्यांच्या वागण्याने तुम्ही आणखी मजबूत, संयमी आणि शहाणे होता। यश हे फक्त पैशात नाही, तर कोणाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यातही मोठं समाधान असतं। प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी असते, कारण ती आपल्याला वेगळा मार्ग दाखवते आणि आपलं खरं सामर्थ्य दाखवते। आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक पानं नवीन धडा शिकवतो, फक्त आपण ते वाचायचं धैर्य ठेवलं पाहिजे। खरे मित्र ते नसतात जे फक्त आनंदात सोबत असतात, तर जे अंधारात हात धरून तुमच्या सोबत चालतात। स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य असं काहीही उरत नाही, कारण विश्वास हीच यशाची पहिली पायरी असते। प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एखादी न सांगितलेली वेदना असते, म्हणून कुणालाही कमी लेखू नका। स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी लढणं हेच खऱ्या शूरांची ओळख असते। आपलं मन कधी कधी पाखरासारखं असतं, ते जखमी झालं तरी उडायला शिकतं, कारण उडणं हीच त्याची ओळख असते। कधीही हार मानू नका, कारण उद्याचं यश कदाचित आजच्या अश्रूंवर हसतंय। नाती ही पैशांनी नाही तर विश्वासाने टिकतात। एकदा विश्वास तुटला तर जगातील कुठलाही धन त्या नात्याला पुन्हा जिवंत करू शकत नाही।